श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली. तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबिका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.